श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. दत्त जयंती निमित्त सप्ताह काळ सुरू होणार आहे. आपण सगळेजण सज्ज झालो आहोत गुरुचरित्र पारायण करण्यासाठी. आता गुरुचरित्र पारायण करताना जर तुम्ही घरात करणार असाल तर मांडणी कशी करायची बघा. तर गुरुवार आला तर बरेचसेच महिलांचे प्रश्न आहेत, त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि या सप्ताह काळामध्ये योग आणि प्रहर म्हणजे काय या संदर्भाची माहिती बघणार आहोत. गुरुचरित्र पारायण तुम्ही केंद्रातच करावे किंवा बघा मंदिरात, केंद्रात, मठात तुम्ही करावे. तर बघा याचं कारण सांगते. सामूहिकरित्या पारायण करत असतो तर प्रत्येक केंद्रात 150 ते 200 महिला पुरुष पारायण करत असतात. तर बघा सामूहिक पारायण केल्यावर आपल्याला एवढे सगळ्यांचे पारायण केल्याचे फळ आपल्याला मिळत असते. तर 150 पारायण करायला आपल्याला इतके दिवस लागतील, तर एवढं आपल्याकडून होईल का? जेव्हा आपण सामूहिक पारायण करेल तर त्याचे फळ आणि अनुभव अनंत कोटीने आपल्याला मिळत असतो. याचा अर्थ असा नाही की घरात पारायण करायचं नाही. आपल्या वास्तूमध्ये गुरुचरित्र पारायण करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. कितीही प्रखल वास्तुदोष असो, तर कितीही दोष असो, तर गुरुचरित्र पारायण केले तर कुठलाही दोष, तर बघा चांडाल योग, तुम्ही 7 जर गुरुचरित्र पारायण केले तर कितीही प्रखल दोष असेल तर तो तुमच्यापर्यंत येणार नाही. तर बघा प्रत्येक केंद्रात वेगवेगळे वाचायचे नियम असतात. तर बघा काही ठिकाणी पहाटे वाचले जातात, तर काही ठिकाणी 8च्या आरतीनंतर करतात. तर बघा मी ज्या केंद्रात जाते तर तिथे 8च्या आरतीनंतर आपल्याला वाचायचं असतं. तर काय होतं ना बघा, सकाळची कामे असतात, मुलांचा डब्बा, मुलं शाळेला जातात, परत आपलं ऑफिसला जातात मिस्टर, त्याच्यामुळे त्यांचे डब्बे असतात, मग घरातली कामं डब्बे असतात. मग आपण जर पहाटे असलं तर आपण पहाटे वाचून आलो असतो आणि घरची आपण कामे करू शकलो असतो. तर म्हणजे काय, तर घरातली जी कामं करायला लागतात, म्हणजे बघा काही कारणांमुळे आपण पारायण करू शकत नाही, म्हणून बघा घरात पारायण करत असतो. तर नक्कीच तुम्ही गुरूंच्या घरी जाऊन तुम्हाला याचा अनंत पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे. सामूहिक पारायण करा, म्हणजे बघा मंदिरात, केंद्रात, मठात जाऊन कुठेही तुम्ही जाऊन ते सामूहिक सेवेचे फळ तुम्हाला अनंत पटीने मिळत असतं. घरात करणार आहात तर एकच पारायण करण्याचं फळ मिळणार आहे. संसारी माणूस आहोत तर सगळ्यांना जमेल असं नाही आहे. केंद्रात करायचं आहे तर बघा काहीच करावं लागणार नाही, पण घरात करायचं आहे तर मांडणी करावी लागणार आहे. तर ती कशी करायची ते तुम्हाला थोडक्यात सांगते. तुम्ही जिथे मांडणी करणार आहात ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. तेवढं पवित्र असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा आम्ही हॉलमध्ये करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता. बेडमध्ये केलं तर चालेल का? तेवढं सात्विकता पाळलीच पाहिजे. कोण असं करत नाही. तर बघा गुरुचरित्र पारायणचे नियम, स्वामीचरित्र पारायण काहीच नियम नाही आहेत. तर बघा गुरुचरित्र पारायण ग्रंथाचे खरंच ब्रह्मचर्याचे, कांदा लसूण या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. तर स्वामीचरित्र सारामृत काहीच नाही आहेत, तर नियम काहीच नाहीत. त्याला फक्त आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा असतो. तर ही सेवा फक्त तुम्ही साधी भोळी सेवा आहे स्वामीचरित्र सारामृताची. गुरुचरित्राचे काही नियम आहेत, तर ते बघा आजही गंगापूरमध्ये बघा सोहळ्यात पारायण केले जाते. पुरुष मंडळी, महिला तर प्रॉपर बघा साडी घालत असतात आणि ते पारायण करत असतात. तर त्याचे नियम आहेत, तर ते तुम्हाला पाळायलाच लागतील. हे कोणी काही बनवलेले नियम नाही आहेत. दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असावा, नाही तर स्वामी महाराजांची मूर्ती तर महाराजांचा फोटो ठेवायचा आहे, मूर्ती ठेवायची आहे. चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे. पूर्व आणि पश्चिम या दिशेलाच आपल्याला मांडणी करायची आहे. तर आपल्याला बघा चौरंगावर फोटो ठेवायचा आहे आणि बघा किंवा दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. कलश स्थापना करायचा आहे. तर कलश बघा आता घरातला कलश ठेवायचा का? तर चालणार नाही. गुरुवार येणार आहे तर 3 कलश चालतील का? तर बघा आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत तर तेवढं मंगल कलश असणं महत्त्वाचं आहे. पारायण करणार आहोत तर तो मंगल कलश असणं खूप महत्त्वाचं आहे. तर पारायण स्मरणार्थ तो असतो, घरातला तो वेगळा असतो आणि गुरुवारचा तो माता लक्ष्मीच्या स्वरूप असतो. तर ह्या तिन्ही कलश एक वेळ ठेवू शकतो का? तर हो, तुम्ही ठेवू शकता. तर आपल्याला त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. तर बघा तांब्यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, त्याच्यावर टिंब द्यायचे आहेत आणि 5ही दिशेला तुम्हाला कुंकवाने रेषा उमटून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे. तर गुरुचरित्र ग्रंथ आम्ही
छोटी जागा आहेत, मग आम्ही उचलून ठेवू शकतो का? गुरुचरित्र ग्रंथ हलवायचा नाही आहे, उचलायचा नाही, तर आपण एका वस्त्रामध्ये गुंडळून ठेवणार आहोत. आपण जेव्हा वाचणार आहोत तर वाचन झाल्यानंतर एका वस्त्रामध्ये आपल्याला गुंडळून ठेवायचं आहे, त्याच्यावर आपल्याला फूल ठेवायचं आहे. तर बघा संध्याकाळच्या वेळी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. तर केंद्रात जाऊन केलं तर तुम्ही घरी म्हणजे वाचला नाही तरी चालेल, पण तुम्ही घरी करणार असाल तर बघा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. तर बघा विष्णू सहस्त्रनाम वाचावंच लागेल का? तर याचं कारण सांगते. तर मराठी प्राकृत ग्रंथ असेल तर बघा एखादा शब्द चुकला तर चुकायचा नाही असं नाही आहे. तर महिलांना भीती वाटते, तर तुम्ही किती मनाने सेवा करत आहात ते महत्त्वाचं आहे. तर एखादा शब्द चुकला तर देव काही शिक्षा देणार आहे का? दिवसभरात कळत न कळत आपल्याकडून चुका होतात. तर बघा आपण मनुष्य आहोत, तर मनुष्याकडे चुका तर होतातच. तर त्या चुकीची माफी मागण्यासाठी कुठलाही दोष लागू नये, त्याच्यामुळे आपल्याला संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. आपल्याला पठण करायचं असतं. तर विष्णू सहस्त्रनाम अवघड आहे, तर तुम्ही बघा यूट्यूबला लावून तुम्ही बोलू शकता. तर बघा स्वामी चरित्र सारामृत 21 पारायण चालू आहे. तर त्यांनी बघा गुरुचरित्र ग्रंथ तर तुम्ही 4 नंतर वाचावा का? तर नाही, दुपारी तुम्ही 4च्या आधी ग्रंथ वाचायचा असतो. तर स्वामी चरित्र सारामृत 12 ते 12:30च्या दरम्यान तुम्ही सेवा थांबवा आणि तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. प्रहर म्हणजे काय? तर महाराजांचा आपण प्रहारी करी आहोत. तर केंद्रात गेल्यानंतर बघा सप्ताह काळामध्ये महाराजांच्या दरबारात महिला पुरुष वीणा वाजन करणारे 2 जण असतात. तर बघा गुरुचरित्र पारायण वाचणारे पुरुष किंवा महिला असतात आणि माळ जप करणारे 2 जण असतात. तर काही ठिकाणी बघा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र असतात. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अखंड चालू असतं किंवा बघा स्वामी चरित्र सारामृत अखंड चालू असतं. नवनाथ ग्रंथ चालू असतो. प्रत्येक ठिकाणी आपापल्या सेवा करत असतात. प्रहर म्हणजे काय? तर महाराजांचे प्रहारेकरी या 7 दिवसामध्ये आपण महाराजांचे कार्य करत असतो. प्रहराची सेवा गुरुचरित्र ग्रंथ 9 तारखेपासून सकाळी 8 वाजता सुरू होतं, ते 16 तारखेला संपणार असतो. तर प्रहराची सेवा म्हणजे काय? तर अखंड सेवा असते. तर 9 ते 16 तारखेपर्यंत असते. तर आपल्याला थोडी तरी वाट्याला सेवा यावी, त्याच्यासाठी जवळपासच्या केंद्रात तुम्ही जाऊन अर्धा ते 1 तास प्रहराची सेवा करा. तर या 8 दिवसामध्ये महाराजांचे आपण बघा पहारेकरी झालो तर संपूर्ण या आयुष्यभरात महाराज आपल्याला जपत असतात. प्रहराची सेवा वयस्कर महिला करत असतात. तर रात्रीचे पण अखंड सेवा चालू असते. प्रहराचा खूप अनुभव आहे. जे काही कामे करतात तर ते झाडू मारणे असो तर केंद्रात झाडत असतात. तर बघा औदुंबर वृक्षाखाली जे झाडतात ते सगळा दोष महाराज त्या झाडूने स्वरूपात आपल्याला साफ करत असतात. जी काही सेवा मिळते तर ती सेवा करायची असते. करता आणि करिता महाराज आहेत. तर संसारिक अडचणीमुळे आपण पारायण करू शकत नाही, तर बघा तुम्ही प्रहराची सेवा आवर्जून करा. पारायण काही कारणांमुळे शक्य होत नाही तर तुम्ही मठात केंद्रात जाऊन प्रहराची सेवा आवर्जून करा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. या सप्ताह काळामध्ये जायचं आहे. तुम्ही दिवसभरात येत नाही आणि आरतीच्या टायमाला जाता तर महिला मला द्या प्रहराची सेवा केली तर आरती करणं म्हणजे प्रहर होत नाही. तर आपल्याला आरती करणे आणि प्रहर करणे म्हणजे महाराज आपल्यावर पावतात, हे चुकीचं आहे. तर बघा जे आपल्याला जी काही कामे मिळतात तर सतरंजी गोळा करणं, भांडी घासणं, तर जी काही कामे आहेत तर ती उच्च कोटीची सेवा आहे. ती नक्कीच तुम्ही त्या प्रहराच्या सेवेमध्ये भाग घ्या. याग म्हणजे काय? तर बघा आपण हवनयुक्त सेवा केली जाते केंद्रामध्ये मठातमध्ये. तर बघा चंडी याग तुम्ही ऐकलं असेल. तर बघा चंडी याग एवढं आपल्याकडनं करणं शक्य होत नाही. तर बघा खूप पैसे लागतात. 30 ते 40,000 त्या चंडीयागला लागतात. तर या सप्ताह काळामध्ये चंडीयाग होणार आहे. तर चंडीयाग हे मंगळवारी किंवा शुक्रवारी होत असतं. तर बघा केंद्रात जा, हवनयुक्त दुर्गा सप्तशती पारायण करत असतात. सुंदर सेवा असते. तर प्रत्येक महिला तुम्ही सेवेमध्ये बघा भाग घ्या. आणि स्वामी याग पण हवनयुक्त असतं. स्वामी चरित्र सारामृत प्रत्येक ओवीला स्वाहाकार करायचा असतो. तर रुद्रयाग, गणेश याग, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. आपल्याला मुलांना केंद्रात बसवून आपल्याला गणेश याग म्हणजे मुलांसाठी असतो. तर माझा मुलगा ज्या कॉम्पिटिशन चालू आहे तर त्याच्यामध्ये हुशार व्हावा म्हणून आपल्याला याग महत्त्वाचा आहे. तर सगळे याग खूप महत्त्वाचे आहेत. या 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करायला जमणार नाही तर तुम्ही प्रहराची सेवा किंवा यागाची सेवा तुम्ही नक्की जा. तर बघा रोज स्वामी चरित्र सारामृत पारायण आहे
होत आहेत, मल्हार सप्तशती पारायण होत आहे, तर कुंकुमार्चन तर पण होत आहे. तर बघा इतकी सेवा घडणार आहे. तर संसारी अडचणीमध्ये आपण रोज एवढा काही सेवा करणं होत नाहीत. तर या 8 दिवसामध्ये जीवाचे हाल होणार आहेत. थोडीशी चिडचिड होते, मग चिडचिड होऊन घरात पटकन आवरायचं आहे. घरातलं मग चिडचिड करतात, मग बघा घरात येतो, मग कामे करतो, स्वयंपाक करतो, तर याला काही अर्थ नाही. त्यांचं पण जीव जाणणं हे महत्त्वाचं आहे. सगळी कामे करून मग केंद्रात जा. तर सगळ्या सेवेमध्ये तुम्ही भाग घ्या. या 8 दिवसामध्ये सेवेचा बँक बॅलन्स वाढवा. सोबत आहेत तुम्ही सेवा किती करता, तुमचे कर्म किती चांगले आहेत, कर्मातच तुमचा देव आहे. पण आपण मनुष्य आहोत, कितीही चांगलं बोललं तर आपले कर्म आपल्याकडून चुका होतातच. त्याच्यासाठी चुकीचे मला घरातल्या माझ्या व्यक्तीला म्हणजे नवऱ्याला मुलाला शिक्षा मिळू नये म्हणून आपल्याला सेवेचा बॅलन्स वाढवायचा असतो. या प्रहराच्या सेवेमध्ये तर बघा रात्रीच्या वेळी प्रहराच्या सेवेमध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तिथे उपस्थित असतात. तर या सगळ्या सेवेचा अनंत पटीने बघा उच्च कोटीची ही सेवा आहे. तर तुम्ही नक्की प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते या प्रहराच्या सेवेमध्ये तुम्ही नक्की जा आणि सेवा करा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.